सर्वप्रथम सर्व राजपूत समाज बांधवांना जय महाराणा। वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची 448वी पुण्यतिथीनिमित्त आज सर्व समाज बांधव महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे। श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने पुण्यतिथीचा अभिवादन स्पर हा कार्यक्रम घेण्यात आलेला, दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम घेण्यात आला। माझं भुसावळ शहर ही अ वर्गाची नगरपालिका आहे। नगरपालिका आज अस्तित्वात नाही, प्रशासक लागलेले आहे। प्रशासकाला आमच्या समाजाच्या वतीने हातजोडून विनंती आहे, किमान आठवड्यातून एक वेळा नव्हे तर महिन्यातून 2 वेळा तरी जे थोर महापुरुषांचे स्मारक आहे किंवा पुतळे आहेत त्यांची साफसफाई करावी, ही आमची मागणी आहे। सर्वप्रथम महाराजांना विनम्र अभिवादन। आज त्यांची पुण्यतिथी आहे, त्या निमित्ताने आम्ही सर्व समाज बांधव भुसावळ तालुका आणि जळगाव जिल्ह्याचे आम्ही जमा झालेलो आहोत आणि त्यांना दीप प्रज्वलन करून त्यांना आम्ही विनम्र अभिवादन दिलेलं आहे। सर्वप्रथम मी आमच्या राजपूत समाजातर्फे संजूभाऊ सावकार यांचे आभार व्यक्त करू इच्छितो, कारण ठीक आपल्या ह्या सर्कलच्या मागे AC मार्केट तयार होत आहे। त्या AC मार्केटला माननीय युवराज भाऊ लोणारी यांनी या मार्केटला महाराणा प्रतापजींचं नाव देण्याचं घोषित केलेलं आहे व मागणी केलेली आहे। त्याबद्दल मी संजूभाऊ सावकारी मंत्री साहेब यांचे खूप खूप आभार मानतो आणि आज मंत्री महोदय यांनाही एक विनंती आहे की जसं या चौकाचं नामांकन झालं आहे, तुमचं मार्केटचं नामांकन झालेलं आहे, त्या पद्धतीने इथे एक पुतळा आम्हाला उभा करून द्यावा, ही प्रशासनाकडनं त्यांनी निधी आणून हॉलसुद्धा आम्हाला उपलब्ध करून द्यावा, ही त्यांना आमची कळकळीची विनंती। महाराणा प्रताप यांची आज 428वी जयंती या निमित्ताने आम्ही सर्व समाज बांधव इथे उपस्थित झाले आणि जो कार्यक्रम जो जोमाने झालेला आहे, कमी संख्येत खूप जास्त चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि सर्वांचं एक मत आहे इथे की आता अश्वरूप पुतळा लवकर उभा राहावे, यासाठी प्रशासनातर्फे आणि इथले मंत्री साहेबांतर्फे काहीतरी आम्हाला योगदान मिळालं पाहिजे, हे आमची इच्छा आहे। आज क्रांतीसूर्य महाराणा प्रतापजी यांची पुण्यतिथी या निमित्ताने या ठिकाणी समस्त राजपूत बांधव या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांचं मी सर्वात प्रथम आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो, कारण की संघटन हे फार महत्त्वाचा विषय राहतो आणि अनेक वेळा हा विषय याच ठिकाणी मांडला जातो, परंतु अजूनसुद्धा राजपूत बांधवांमध्ये संघटन पूर्णपणे एकत्रित झालेलं नाही आहे, याच्याबद्दल मला थोडीशी खंत वाटते आणि मी पुन्हा आवाहन करतो की त्यांनी एकत्र यावे आणि अशा ठिकाणी तरी कमीत कमी यावं असं मला वाटतं। महाराणा प्रतापांनी संघटनसाठी किंवा लोकांना एकत्र करण्यासाठी जंगलात राहिले आणि एकत्र केलं आणि पुन्हा युद्ध करून लोकांना पुन्हा राज्य मिळवून दिलं आणि आपल्याला मिळालेलं राज्य आपल्याला टिकवता येत नाही, एक मला असं खेद वाटतो। म्हणून पुन्हा आता उपस्थित जेवढे लोक आहेत या लोकांपेक्षा अजून दुप्पट तिप्पट लोक वाढले पाहिजे। या ठिकाणी आपल्या करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्राचे भाऊ दामू भाऊ आणि जिल्हा युवक करणी सेनेचे अध्यक्ष संदीपजी राणा आणि सगळे ज्येष्ठ आमचे जे युवासारखे आम्हाला ते वाटतात, म्हणजे तरुणांपेक्षा जास्त ते पुढे प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतात आणि त्यांचं बाकीच्यांनी अनुकरण करावं असं अण्णादादा त्यांचं अनुकरण तरुण पिढीने करावं असं मला वाटतं। कोणाला जरी याच्यात वाईट वाटत असेल तर मी क्षमाही मागतो, परंतु आपल्या जे दैवत आहे त्या दैवताच्या निमित्ताने तरी आपण एकत्र यावे एवढीच मी अपेक्षा ठेवतो आणि महाराणा प्रतापांना पुनश्च या ठिकाणी पुण्यतिथी निमित्त अभिवादन करतो आणि थांबतो। माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा, फक्त एक दिवस एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून जातो, एक दिवसात। ही माझी एकट्याची नव्हे, मी शिवसेना प्रमुख जरूर, पण ताकद माझ्या बरोबर आहे, मी शिवसेना प्रमुख आहे। तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही। माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ माननीय श्री लक्ष्मण सोयंके व परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा। जगत के पालनहारी
कंडारी येथील माजी पंचायत समिती सदस्य माननीय श्री संतोष निसाळकर व परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। कंडारी सरपंच माननीय आशाबाई चौधरी व समस्त कंडारी ग्रामपंचायत सदस्य परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। कंडारी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री डॉक्टर सूर्यभान पाटील व परिवारातर्फे समस्त नागरिकांना मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। कंडारी ग्रामपंचायत भाजपा सदस्य परिवारातर्फे समस्त कंडारी वासियांना मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.